परळ मार्केटला पोचलेलो आहे आता आपण आणि बहुतेक सुरुवात झालेली आहे आता। मराठीचे अभिनेता व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? मजेत ना? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल। मी गणेश आठवे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आज तारीख आहे 24 जुलै आणि आज आहे संकष्टी चतुर्थी। तर सर्वप्रथम तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज संकष्टी चतुर्थीनिमित्त परळमध्ये दोन मोठे पाद्यपूजन आहेत। तर एक परळचा महाराजा आणि दुसरा परळचा इच्छापूर्ती, तो बसतो लाल मैदानला आणि एक बसतो परळ ब्रिजच्या बरोबर समोर बसतो। परळ वर्कशॉपच्या समोर गेलात ना, म्हणजे परळ वर्कशॉपपासून थोडासा पुढे गेलात तर एक ब्रिज लागतो। तर ब्रिजवरून थोडासा लेफ्ट मारायचा, तिथे परळचा महाराजा बसतो। आपल्याला तिकडेच जायचं आहे। तर सर्वप्रथम आपण परळचा महाराजाला जाऊया आणि तिथे वरळी बीट्स आणि परळ पुणेरी ढोल ताशा पथके, तर दोन असे मानवंदना देणार आहेत, दोन जण। नाही करत आता आपण जाऊया डायरेक्ट परळच्या महाराजाला। तिकडे बघू तयारी वगैरे झाली असेल, चालू पण झालं असेल, मला 7 वाजलेत। चला डायरेक्ट आपण आता परळच्या महाराजालाच जाऊया। आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि व्हिडिओ सुरू करायच्या आधी बोला गणपती बाप्पा मोरया। परळ मार्केटला पोचलेलो आहे आता आपण आणि बहुतेक सुरुवात झालेली आहे आता पाद्यपूजनला। ढोलचा आवाज येत असेल तुम्हाला। चला आपण डायरेक्ट जाऊया गल्लीमध्ये।
विशेष काळजी घ्यायची आहे, खबरदारी घ्यायची आहे. थोड्याच वेळात मराठी सिने अभिनेता अंकित मोहन यांचे परळच्या महाराजाच्या पाठपुराण सोहळ्याकरता आगमन होणार आहे. याची सर्व कार्यकर्त्यांनी व रहिवाशांनी नोंद घ्यायची आहे. 2 ऑगस्ट वर्ली बीट्स मानवंदना तिथे. तर चला आता वर्ली बीट्सचं बघूया आपण. परळ पुणेरी ढोल ताशा पथकाने आता मानवंदना, आता वर्ली बीट्स पण मानवंदना तिथे. तर आता तुम्ही सोबत राहा, व्हिडिओमध्ये पूर्ण स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. भेटलेलं आहे आता बघा.
आपण परळच्या महाराजाला होतो आणि परळच्या महाराजाला परळ पुणेरी ढोल पथक आणि तसंच माऊली हे होतं ना लेझिम हां माऊली लेझिम पथक होतं आणि त्याच्यानंतर मग वरळी बीट्स होतं आणि त्यानंतर DJ वगैरे वाजवायला लागले तर आपण तेवढं शूट केलं आणि त्याच्यानंतर मग दर्शन वगैरे घेतलं आणि आता आपण चाललो आहे परळच्या इच्छापूर्तीला. तर परळच्या इच्छापूर्तीचं पण आज पाद्यपूजन आहे. तुम्हाला स्टार्टिंगला मी बोललो होते नाही तर आपण आता परळच्या इच्छापूर्तीला चाललो आहे. तर चला आता तुम्ही सोबत राहा, आपल्याला दुसरा पाद्यपूजन पण कव्हर करायचं आहे. तर चला आता परळच्या इच्छापूर्तीला जाऊया. लाल मैदानामध्ये बसतो. काय बोलतो सचिन? बाकी मला काय माहिती नाही. सचिन अरे येते समोर गल्लीमध्ये. तर चला आता आपण डायरेक्ट मंडपाची इथे जाऊया. 5 minutes later. थोड्या वेळापूर्वी पाहिलं असेल आपण पण परळच्या महाराजाला होतो आणि तो पाठपूजन झाल्याच्या नंतर आपण डायरेक्ट आता परळच्या इच्छापूर्ती या मंडळामध्ये आलेलो आहे. तर इथे आपल्याला जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बोलूया. सर तुमचं नाव? माझं नाव आशिष सावंत. आशिष सावंत. तर यांना विचारू आपण की हा पाठपूजन असतो तो आगमनाच्या किती दिवस अगोदर असतो तुमचा? ओके, तर पाठपूजन आम्ही ऍक्च्युली एक उलटी गिनती सुरू करतो. जर आम्हाला गणपती समजा आता 1 तारखेला पाहिजे असेल, रेडी पाहिजे असेल आणि आमची मूर्ती एकच असते, उभी मूर्ती असते ती पण, उभी मूर्ती बनवणे म्हणजे मोठे जिकरीचे काम असते कारण त्याच्यात भरपूर प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. मग आम्ही तो एक विचार करून जवळपास 1 ते 1.5 महिना आधी आम्ही गणेशोत्सव मंडळ, ओके, लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. पण ह्या व्यतिरिक्त जी सामाजिक कार्य आहे किंवा जे शैक्षणिक असतील आणि ती कार्य आमच्याकडून चालू असतात. जसं की भरपूर एक शाळा आहेत त्यांच्याकडे आमचे बेंच वाटप झाले आहेत. जेव्हा कोविड होती तेव्हा जवळजवळ 100 जणांना आम्ही फ्री ऑफ कॉस्ट लसीकरण करून दिलेलं. तर त्याचे जेव्हा माझ्या ते 1400 रुपये काहीतरी लसचे प्राइजेस होते तेव्हा आम्ही कोणाकडनं, भरपूर जण गरीब होते त्यांना 1400 रुपये परवडण्यासारखे नव्हते, त्यांना आम्ही लसीकरण करून दिलेलं. आमच्या इथे एक दादरला अंध मुलींच्या शाळा आहेत आणि तिथे राहतात पण, तर त्यांना आम्ही धान्य नेऊन देतो. अशा भरपूर छोट्या छोट्या गोष्टी असतात की शाळेत कुठच्या काही मदत हवी असेल किंवा ब्लड पाहिजे असतील, काही संगणक पाहिजे असतील, काही शारीरिक क्रीडासाठी सामान पाहिजे असेल, तर अशा गोष्टी आम्ही करत असतो. पण गणेशोत्सव हा मेन फेस्टिवल आहे, त्याच्या व्यतिरिक्त आम्ही सामाजिक कार्य करत असतो. म्हणजे वर्षभर त्यांचं काही ना काही चालू असतं, 2-3 महिन्यात एकदा काही ना काही चालू असतं.
आणि दादा एक मला कळलं की तुमचं आगमन वगैरे आहे, आगमनची डेट लगेच नाही कळू शकणार ना? आगमनाची युजली डेट जसं मी आधी पण सांगितलं की गणपती यायच्या गणपती समजा आता शनिवारी येणार आहे यावर्षी, तर मोस्ट प्रोबॅबली त्याच्या आधीच्या संडेला असते. पण अगेन म्हणजे एक वीक आधी. हा, आम्ही एक वीक आम्ही ऍक्च्युली 3-4 दिवस पकडतो, पण आता यावेळेला गणपती संडेचा आधी पडणार आहे, तर संडे काय म्हणजे लोकांना यायला मिळावं आणि त्या आहे. पण डेट आता आमची काही सांगू म्हणजे आम्हालाच नाही माहिती ऍक्च्युली, ती मूर्ती सुकण्यावर आहे. आणि मी जसं सांगितलं की आमचं एक व्हॉट्सअप चॅनल आहे मंडळाचं, जर ते तुमच्या व्ह्युअर्सनी फॉलो केलं तर त्याच्यावर सगळी त्यांना अपडेट मिळत राहील. ओके. आणि मूर्तिकार आपले मूर्तिकार आमचे असे ऍक्च्युली जी मूर्ती उभी करणे असते आणि मूर्तीचं घासकाम करणं असते, त्यापर्यंत सगळं काम मंडळाचे कार्यकर्ते करतात आमचे. ओके, म्हणजे आमच्या स्वतःच्या साचा आहे आणि आमची मूर्ती सेम असल्यामुळे आम्ही बाहेर नाही जाऊ शकत. तर मूर्ती उभ्या करण्यापर्यंत आणि मूर्ती एकदम घासून चकचकीत करण्यापर्यंत सगळं काम आमचे कार्यकर्ते करतात. त्याच्यानंतर त्याच्यात मल्टिपल गोष्टी असतात. त्याला पहिला व्हाईट कलर असतो, त्याच्यानंतर त्याच्यासाठी आम्ही मग त्या वेळेला ते स्किल वर्कर्स बोलवतो आणि त्यांच्याकडनं करून देतो. धन्यवाद. आशिष दादा यांनी आपल्याला वेळात वेळ काढून खूप छान माहिती दिली. तर परळच्या इच्छापूर्ती या मंडळाला तुम्ही इंस्टाग्रामवर, व्हॉट्सअप चॅनल पण आता हल्लीच ओपन केलंय, तिथं पण तुम्ही फॉलो करू शकता, इंस्टाग्रामला पण फॉलो करू शकता. आणि तुमचं युट्यूब चॅनल वगैरे आहे काय? आमचं युट्यूब चॅनल पण आहे. आता परळच्या इच्छापूर्ती या नावाने असेल. होय. तर तिकडेही फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि चला मग, धन्यवाद दादा. गणपती बाप्पा मोरया. चला मग मित्रांनो, आता आपण परळच्या इच्छापूर्तीला आलेलो आणि इकडे आपण मंडळाचे जे पदाधिकारी होते आशिष दादा, त्यांच्याशी आपण थोडी माहिती घेतली. आणि त्याच्यानंतर आपण पहिलं परळच्या महाराजाला गेलेलो, त्यानंतर परळच्या इच्छापूर्तीला आलेलो. इथे पण थोडंसं आपल्याला वादन वगैरे भेटलं आणि दर्शन पण घेतलं. माहिती घेतल्याच्या नंतर आपण आता इथंच ब्लॉग एंड करतोय. आपल्याबरोबर सचिन पण होता, आपले 2 मित्र होते, नवीन आहेत, तो पण आहे. तर चला मग आता ब्लॉग मी इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर. गणपती बाप्पा मोरया.